कुठं जायचं असलं ना, तर आपल्याला किती उत्सुकता असतं. म्हणजे काम सगळं वेळेवर होत असतं. पटापट आपल्याला आवरता येतं आणि सुचतं सुद्धा. आणि कुठं जायचं नसलं ना, तर मग घरातलं आरामात आपलं होतच राहते. पण वाटतं हां, हां, आहे वेळ, करू नंतर, आहे वेळ, करू नंतर. असं होत-होत आपण लय वेळ करून टाकतो आणि आपलं काम होत नाही लवकर स्वयंपाक वगैरे ना. तर आज चहा बनवलेला आहे, खारी आहे त्यामुळं चहा पिणार आहे. दररोज चहा पीत नाही, तर चहा सोडून दिलेला आहे. आणि चहा पिईपर्यंत दूध उकळलेलं आहे. त्यानंतर इथं भाज्या सगळं कापून धुवून आता कुकरमध्ये टाकायला लागले. बघू शकता मस्त आता मटरचा सीझन आहे, तर सगळ्या भाज्यामध्ये आता मटर वापरणार आहे. तर थोडंफार म्हणजे मी आणून ठेवलेलं आहे. हे सुद्धा मी टाकलेलं अजून माझ्या अर्धा किलो मी मटर आणून ठेवलेलं आहे, वाटाणे. तर बीटरूट नंतर टाकायला लागले कारण हे सगळं मग गुलाबी-गुलाबी पाणी होऊन गेलं असतं. त्यामुळे आता वरून मी त्याची साल काढून ना कापून टाकलेलं आहे. आता लावणार आहे कुकर. मीठ आणि हळद टाकून कुकर लावते. 3-4 शिट्टी होऊ द्यायचं. मग पूर्ण भाजी आपलं शिजणार आहे. आणि थंबनेल बघून कळालंच असेल की काहीतरी कार्यक्रम आहे. तर हो, कार्यक्रम आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला समजेल कोणता कार्यक्रम आहे आणि खूप सारे गेम्स वगैरे खूप मजा येणार आहे. तर इथं भाजी शिजलेलं आहे. थोडं बीटरूट ना कडक राहिलेलं आहे. बीटरूट तुम्ही जर बनवलं ना, तर बीटरूट बारीक कापा. आणि माझं अजून मी दाबून-दाबून कसं तरी मॅश केलेलं आहे. सगळ्या भाज्या मॅश करून टाकलेल्या आहे आणि त्यानंतर आता तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. 2 पळी तेल आणि थोडंसं बटर. नंतर इथं मोठं 2 कांदे मी कापून घेतले होते ते टाकलेलं आहे. आज लवकर व्हावं म्हणून मी काहीतरी म्हणजे सोप्पंच विचार केलेला आहे. तर पावभाजी बनवायला लागली. बघू शकता इथं मस्त लसूण टाकलेला आहे ठेचून. तर पावभाजी लवकर होते. आमच्यासाठी मी चपात्या करणार आहे आणि त्या मुलांसाठी मी पाव मागवून ठेवणार आहे. तर त्यांना मी सांगितलेलं आहे बेकरीहून तुम्ही पाव आणा म्हणून. बेकरीतनं आणलं ना तर गरम पाव भेटतं आणि चांगलं म्हणजे गरम असलं तर खूप छान असतं ना, त्यामुळे चांगलं लागतं. दुकानापेक्षा बेकरीमधनं आणायला लावलेलं आहे. आणि इथं मी मीठ आणि हळद टाकून ना चांगलं कांदा टोमॅटोला थोडंसं परतून घेत आहे. आणि 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. झाकल्यानंतर कसं टोमॅटो नरम होतंय. बघू शकता मस्त असं टोमॅटो शिजलेला आहे. आणि लवकर-लवकर आवरायला लागली म्हणून मी इथं पटापट सगळं करायला लागली. कारण मला अजून भरपूर काम राहिलेलं आहे. एक पावभाजीचा मसालाचं पॅकेट मागवलेलं आहे. पूर्ण मी टाकलेला आहे. पूर्ण मसाला कारण पावभाजी जास्त आहे. त्यामुळे मसाला पूर्ण टाकायला लागली. आणि आपल्या घरचे पण मसाला टाकायचा बरं का. नुसती पावभाजी मसाला काही होणार नाहीये. घरातले पण थोडं टाकले की जरा चांगलं टेस्ट येते. आणि तिखटसाठी तर घरातलं मिरची पावडर टाकायचंच आहे. तर बघू शकता आपला मसाला पूर्ण शिजलेला आहे इथं. परतून झालेला आहे. आणि आता घरातलं मी मिरची पावडर टाकत आहे. तिखटानुसार. आम्ही कमी तिखट खातो त्यामुळे कमी टाकलेला आहे. आणि मसाला शिजलेला आहे इथं मी टाकलेला आहे भाज्या मॅश केलेल्या. मस्त अशी मिक्स करून घेते. आणि बघू शकता मस्त छान दिसतंय भाजी आपली पावभाजी. आणि खूप छान झालेला. टेस्ट खूप चांगली आलेलं. तर पाहिलं तर म्हणत होते खूप चांगली झालेलं आहे भाजी. आणि भाजी शिजल्यानंतर वरून लिंबू पिळत आहे. लिंबूनं अजून चांगलं टेस्ट येते. लिंबू तर जास्त लागत असते पावभाजीला. आणि मग आता टाकलेलं आहे कोथिंबीर वरून. आणि वेगळं सुद्धा कांदा आणि लिंबू बारीक कापून ठेवलेला आहे. तर आज मी बनवायला लागली मस्त अशी गुलाबी कलरचं चपात्या. तर बघू शकता अशी मस्त अशी पर्पल कलरच्या चपात्या बनवायला लागली. 5-6च करणार आहे. आणि आम्ही दोघंच खाणार आहे. तर त्यातल्या पण चपात्या उरले होते. आणि इथं मस्त रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने आज जरा असं वेगळं पदर लावलेला आहे. हा जर साडी नेसला ना, तर कधी-कधी वेगळा पदर लावते. कारण ते बघू शकता त्या ब्लाउजमध्ये ना खूप समोरून असं डिझाइन वगैरे आहे.
तर ते बरं दिसतं म्हणजे थोडंसं अशी दिसलं की त्यामुळे. तर इथं रेडी होत आहे. काय सगळे बायकांना ते एवढं दागिनं वगैरे घालून आलेलं. मी तर काहीच घातलेलं नव्हतं. सगळी रीच घालून निघालेली. सिंपलशी अशीच मी तयार झालेली. जास्त काही जगामगा झाली नव्हती. आणि थोड़ा खाना पीछे करो क्योंकि बच्चे डांस करेंगे उन लोगों को डिस्टर्ब ना हो. मैं दिख रही हूँ. चार लोग इधर भी लोग हैं, उन लोगों को भी हल्दी कुमकुम लगा. जिन लोगों ने भी अनाउंसमेंट सुना है इसमें, बानो आपा सबको बांट देंगी बाद में, ठीक है. सो गॉड ब्लेस यू बानो आपा, इनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन. तर हा आज हळदी कुंकू ठेवलेलं आहे 1 तारखेचं. तर मुलींचं डान्स वगैरे होतं. खूप छान छान मुलीनं डान्स केलेला आहे. आणि हिचं तर बाबा वन्स मोर झालेलं आहे. तिनं खूप छान डान्स केले. सगळ्या पोरीनं खूप छान डान्स केलेला आहे. तर गाण्याचं आवाज ठेवलेला नाही कारण की कॉपीराईट लागते. त्यामुळं आवाज बंद केलेला आहे. आणि ही आमच्या चाळीतल्या डान्सरच आहे. 1 नंबर डान्स करते. लयच भारी करते आणि दरवर्षी हिचा डान्स ठेवतच असतो आम्ही हळदी कुंकूच्या दिवशी. आणि आमचं इथं जरा हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही हे मोठं करतो. आपल्या आपल्याच गल्लीतले थोडे थोडे करून घेतात आणि बाकी मग मोठं हे बाहेर ठेवत असतो. तर अख्ख्या चाळीचं जेवढे पण भरपूर मोठे असतात. आणि बाहेरचे पण कोणी येतात अशी म्हणजे बोलायला, भाषण वगैरे द्यायला. तर बघू शकता इथं खूप भारी डान्स हिनं केलेला आहे. तर गाणं तुम्हाला सांगून देते. खसखस कांद्यावर केलेलं आहे. हाताला चटका लागला तर कढई सापवली त्याच्यावरचं आहे हे गाणं घेतलेलं आहे तिनं. आणि त्यानंतर इथं गेम्स ठेवलेलं खुर्ची गेम, संगीत खुर्ची. खूप मजा आलेली आहे. मला वाटलं मी इथं जिंकणार कशाची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.